दोन चिमुकलीवरती अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर तब्बल 1 महिन्यापासून फरार असलेले उदय कोतवाल आणि त्याचबरोबर तुषार आपटे हे दोन्ही आज पोलिसांच्या तावडीत सापडलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी उल्हासनगर रुग्णालयामध्ये दोघांना या ठिकाणी मेडिकल चेकअपसाठी आणलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर दोघांचा बीपी हाय झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। पोलीस सूत्रांकडून अशी माहिती मिळते। मात्र गेले 1 महिन्यापासून हे दोन्ही आरोपी जे आहेत ते फरार होते आणि फरार आरोपीचा शोध घेत होते। दोघांनी उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज देखील दाखल केला होता। मात्र त्यावेळेला न्यायालयाने पोलिसांना ताशोरे उडवत ताकीद दिली होती। त्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी या दोन्ही आरोपीला कर्जत या ठिकाणीहून ताब्यात घेतलं। सध्या दोघांवरती या ठिकाणी रुग्णालयामध्ये त्यांचं मेडिकल सुरू आहे। मात्र या रुग्णालयामध्ये आणत असताना एकंदरीत ज्या पद्धतीने माध्यमाकडनं शूटिंग करण्यासाठी या दोन्ही आरोपीचे चित्रीकरण करण्यासाठी रुग्णालयाच्या आजूबाजूला थांबले होते। त्यावेळेला पोलिसांकडनं चकवा देखील या ठिकाणी देण्यात आला। डम्मी आरोपी एका गाडीत बसून या ठिकाणी आणण्यात आलं व त्यानंतर मागच्या दरवाजाने या दोन्ही आरोपींना जे आहेत ते रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। सध्या दोघांवरती या ठिकाणी दोघांचा मेडिकल चेकअप या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर मोठा पोलीस फौज फाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांकडनं दोन्ही आरोपीला आता SIT टीमच्या ताब्यात देण्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर कल्याण न्यायालयामध्ये दोघांना हजर केलं जाणार आहे व त्याची सुनावणी पुढे काय होते आणि पोलीस कोठडी मिळते का नेमकं जेल कोठडी हे पाहणं योग्य राहणार आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।